नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक आगळी वेगळी कथा, जी एका म्हणीवर आधारलेली आहे. कथेचे नाव आहे असतील शिते तिथे जमतील भूते. ह्याचा शब्दशः अर्थ असा आहे की जिथे अन्नाचे कण पडलेले असतात ते खाण्याच्या मोहाने भूते तिथे येऊन जमा होतात. आणि गर्भित अर्थ असा आहे की जिथे काही फायदा होण्याची शक्यता वाटते तिथे लोभी लोक आपोआप गोळा होतात. ही कथा लिहिली आहे कल्याणी देशपांडे यांनी आणि अभिवाचन आहे मानसी बोरकर यांचे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. एका गावात एक प्रसिद्ध वकील राहत असत. प्रल्हाद पंत म्हणून ते गावात ओळखले जात. बायकोच्या पश्चात ते एकटेच आपल्या घरी राहत असत. त्यांना 2 अपत्ये होती. मोठी मुलगी तिच्या नवऱ्याची नोकरी परदेशी असल्याने परदेशी स्थायिक झाली आणि धाकटा मुलगा हा शिक्षण घेण्यासाठी शहरात राहत असे. शहरात शिक्षण घेतल्यावर आहे ते शिक्षण अपुरं आहे असं त्याला वाटल्याने तो वर्षभर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला. त्यामुळे प्रल्हाद पंतांना नोकरांच्या भरवशावर गावी असलेल्या घरात एकटेच राहावं लागत असे. मुलगा मधून मधून वडिलांना भेटत असे, परंतु कायमस्वरूपी त्यांच्याजवळ कोणीच राहत नसे. त्यामुळे नोकर माणसे सुद्धा एकटा म्हातारा बघून काम करायला नखरे करत असत. त्यामुळे प्रल्हाद पंतांना अव्वाच्या सवा पैसे देऊन नोकरांना धरून ठेवावं लागे. प्रल्हाद पंतांना आता चमचमीत पदार्थ खाण्याची खूप आवड होती आणि त्यामुळे त्यांना हवे ते पदार्थ नोकरांकडून बाहेरून ते मागवून घ्यायचे. नोकरसुद्धा परकेच असल्याने ते सुद्धा त्यांच्या पथ्याची काळजी घेत नसत. त्यामुळे त्यांचं त्यांच्या पथ्याकडे साफ दुर्लक्ष व्हायचं. नोकर लोक 10 रुपयाचं सामान 20 रुपयाला सांगून त्यांच्याकडून पैसे उकळून घेत असत. मुलगा जेव्हा जेव्हा त्यांना भेटे त्यांना त्यांच्या पथ्याची जाणीव करून देई. मुलगा असेपर्यंत त्यांच्याच्याने पथ्य पाळले जाई, परंतु तो शहरात गेला की त्यांच्या पथ्याची काळजी घ्यायला कोणीच नसे. नाही म्हणाला त्यांना नातेवाईक बरेच होते. एक धाकटा भाऊ त्याचे कुटुंब, एक धाकटी बहीण तिचे कुटुंब, हे सगळे जवळच्याच गावी राहायचे. एक बहीण आणि तिचे कुटुंब शहरात राहत असे, परंतु 4 दिवस प्रल्हाद पंतांकडे ते एकटेच राहतात तर त्यांच्या सोबतीला येऊन राहावं असं कुणालाही वाटेना. परदेशी असलेली मुलगी भारतात कधी काळी येऊनही चुकूनही आपल्या वडिलांना भेटायला गावी जात नसे. जे काय त्यांचं बोलणं व्हायचं ते फक्त फोनवरून. अशातच एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचं देहावसान झालं. आधी त्यांच्याकडे एकही दिवस येऊन न राहिलेले नातेवाईक भराभर जमा झाले. प्रल्हाद पंतांच्या धाकट्या भावाने दांभिकपणा करून मी भावासाठी काय काय केलं याचा नातेवाईकांना पाढा वाचून दाखवला. यापुढे दादाच्या पश्चात त्याच्या मुलाला मी वडिलांसारखाच आहे असं त्याने नातेवाईकांना सांगितलं. आणि 13वा 14वा झाला की लगेच दिवंगत प्रल्हाद पंतांची मुलगी तिच्या धाकट्या भावाशी इस्टेटीवरून भांडू लागली. प्रल्हाद पंतांचा धाकटा भाऊ, त्याची बायको हे सगळे सुद्धा त्याच्या मुलाशी पैशांवरून भांडू लागले. प्रल्हाद पंतांच्या मुलीने आणि धाकट्या भावाने त्यांच्या मुलाला पैशांवरून मारहाण करायला सुद्धा कमी केलं नाही. इकडे नोकर चाकर सगळे खोटे खोटे वाढवून चढवून पगाराचा आकडा सांगू लागले. एकदा पगार घेतला तरी पुन्हा पुन्हा पैसे मागू लागले. दिवंगत प्रल्हाद पंतांच्या मुलाला त्यांनी पैशासाठी भंडावून सोडले. शेजारच्या आश्चर्याने त्यांच्या घराकडे बघू लागले आणि आपापसात चर्चा करू लागले. का हो, यातले तर काही नातेवाईक आपण एवढ्या वर्षात बघितले सुद्धा नाही. यांच्या मुलीला तर आज मी पहिल्यांदा बघतोय. एवढ्या वर्षात कधी फिरकले सुद्धा नाही. एक शेजारी म्हणाला. आणि भाऊ तर जवळच राहायचा, तोही कधी दिसला नाही आणि आज काय भांडत पैशांसाठी. वा रे वा, कमाल आहे. दुसरा शेजारी म्हणाला. अहो, प्रल्हाद पंतांकडे बरीच संपत्ती होती आणि त्यांनी मृत्यूपत्र केलं होतं की नाही काय माहीत. ते म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूते. सगळेच जण पैशासाठी जमलेत आणि कडाकड भांडतायत. पहिला शेजारी म्हणाला. कठीण आहे, दुसरं काय, असं म्हणत शेजारी पांगले. ही कथा इथेच संपली आहे. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.